मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला आता सुरुवात झाली आणि त्यामुळे रात्रीपासूनच मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाऊस सुरू आहे। कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, दहिसर, गोरेगाव, विलेपार्ले, सांताक्रूजसह संपूर्ण मुंबई उपनगरातील अनेक भागांमध्ये सध्या पाऊस सुरू आहे। तर येत्या 3 तासात मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। शिवाय घाट माथ्याला सुद्धा ऑरेंज अलर्ट आज जारी करण्यात आलाय। ही 3 दृश्य आपण पाहतोय। या मुसळधार पावसाचा फटका आता वाहतुकीला बसलाय। 2.5 तासांनंतर मोनो रेल्वेची सेवा पुन्हा एकदा सुरळीत झाली आहे। तर दुसरीकडे पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सध्या उशिराने धावतात। तर तिकडे ईस्टर्न एक्सप्रेस वेवर सुद्धा मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील जाधव यांच्याकडून। सुनील, काय सांगाल? एकूणच पावसाचा हा परिणाम खरं तर वाहतुकीवर होताना दिसतोय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? मोहिनी, अगदी बरोबर आहे। मी सध्या उभा आहे दादर रेल्वे स्थानकावर आणि आपण पाहायला गेलं तर आता 9:30 वाजलेले आहेत। मात्र इंडिकेटरमध्ये पाहिलं तर 9:11 गाडी जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जी आहे कल्याणवरनं, ती देखील अजून आली नाही आहे। तर कल्याणला जाणारी AC ट्रेन 9:10 ट्रेन जी आहे ती देखील या ठिकाणी अजून आली नाहीत। एकंदरीत पाहायला गेलं तर मध्य रेल्वे जी आहे ते 15 ते 20 मिनिटं उशिराने धावताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर वेस्टर्न रेल्वे असतील, हार्बर रेल्वे असेल, ते देखील मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेल्या पाहायला मिळत आहेत। चर्चगेटवरनं विरारला जाणारी फास्ट ट्रेन जी आहे ती 8 मिनिटे उशिराने धावत आहे। तर स्लो ट्रेन जी आहे ती 3 मिनिटं उशिराने धावत आहेत। तर विरारवरनं चर्चगेटला जाणाऱ्या ज्या लोकल ट्रेन आहेत त्या 10 मिनिटं उशिराने, तर स्लो ट्रेन 7 मिनिटं उशिराने सुरू आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर हार्बर लाईनीवरती जाणाऱ्या ज्या रेल्वे आहेत त्या देखील पूर्णपणे 5 ते 6 मिनिटं उशिराने धावत असल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहेत। विशेषतः पाहायला गेलं तर पावसाचा जोर सकाळपासून आता कायमच दिसत आहे। आपण पाहू शकता की पावसाचा जोर जो आहे तो वाढताना दिसून येत आहे। दादर रेल्वे स्थानक परिसरामधील रेल्वे ट्रॅकवरती या ठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र पावसाचा जोर असाच कायम असला तर मोठ्या प्रमाणात रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मध्य रेल्वे असेल, वेस्टर्न रेल्वे असेल किंवा हार्बर रेल्वे असतील, तिन्ही मार्ग जे आहेत त्या पूर्णपणे काही ठिकाणी ठप्प होण्याची देखील शक्यता आहे। मात्र सध्या तरी पावसाचा जोर कमी आहे, त्यामुळे या ठिकाणी ज्या तिन्ही मार्गावरती येणाऱ्या व जाणाऱ्या ज्या लोकल ट्रेन आहेत ते काही प्रमाणात उशिराने धावत आहेत। मात्र याचा फटका जो आहे तो चाकरमाने असतील की आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मुंबईच्या दिशेने येणारे नोकरदार वर्ग असतील, प्रवासी असेल, यांना पडताना दिसत आहेत। अनेक जण जे आहेत ते आपल्याला लेट मार्क लागू नये यासाठी कल्याणवरनं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे येणाऱ्या मिळेल त्या लोकलमध्ये बसून प्रवास करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी स्टेशनवरती देखील इंडिकेटर परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। गाड्यांचं वेळापत्रक कुठेतरी विस्कटलेलं आहे आणि खोळंबलेलं वेळापत्रक दुरुस्ती करण्यात यावी अशी प्रवाशांकडनं मागणी होत आहेत। तर काही गाड्या ज्या आहेत त्या भायखळ्याला म्हणजे फास्ट ट्रॅकवरच्या 2 ते 3 गाड्या ज्या आहेत ते कल्याणवरनं CSTला जाणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या भायखळ्यापर्यंतच चालवल्या गेलेल्या आहेत। सध्या तरी पाहिलं तर रेल्वे प्रशासनाकडनं याविषयी विचारले असता रेल्वे प्रशासनाने 5 ते 10 मिनिटं उशिराने आहेत, बाकी रेल्वे सुविधा जी आहे ती वेळेवरती असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी पाहिलं तर 15 ते 20 मिनिटं उशिराने या ठिकाणी जी आहे ती रेल्वे सेवा सुरू असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। एकंदरीत चाकरमाने असतील किंवा रेल्वे प्रवासी असेल यांना देखील मोठा नाहक त्रास जो आहे तो या ठिकाणी सहन करावा लागत आहे। आणि त्याचबरोबर हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार पुढील 3 तास अशाच प्रकारे पाऊस पडला तर अनेक ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचून रेल्वे वाहतूक देखील ठप्प होण्याची शक्यता नक्कीच सुनील, या संदर्भातले अपडेट्स घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय एकूणच या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलेला आहे, तिकडे रस्ते वाहतुकीला सुद्धा याचा फटका बसलेला आहे। या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांना चांगलीच कसरत करावी लागते। ईस्टर्न एक्सप्रेस वेवर वाहतुकीची मोठी कोंडी जिकडे मध्य आणि पश्चिम लोकल या 5 ते 10 मिनिटं उशिरानं आहे। शिवाय दादर रेल्वे स्थानकावर सुद्धा आता ट्रॅकवर पाणी साचायला सुरुवात झाली आहे।